नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. जीवा देवांसमोर उभं राहून देवांचे आभार मानत असतो की आज माझ्या आयुष्यात आर्यामुळे किती सुख येणार आहे. आणि त्याच वेळेला पाठीमागून पार्थ आलेला असतो आणि पार्थ विचारत असतो की आज तू काय पुन्हा एकदा दारू पिऊन आलायस. तर तो म्हणतो नाही रे दादा, मी किती खुश आहे बघ, आज आपण दोघंही बाबा होणार आहोत. तर इथे पुन्हा एकदा पार्थ त्याच्याकडे टकलावून पाहतो. जीवाला लक्षात येतं की आपण चुकीचं वाक्य बोललो आहे. तर इथे जीवाला पार्थ म्हणू लागतो, अरे आज 3 महिने झाले तेव्हाच आपण दोघं बाबा होणार आहे हे आपल्याला कळले आणि आत्ता कसला आनंद व्यक्त करतोय, मला वाटते तू दारू पिऊन आलायस. तर तो म्हणतो नाही रे दादा. पुढे आपल्याला आर्याची परिस्थिती पाहायला मिळणार. आर्या अजूनही अस्वस्थ आहे. तिला काही केल्या झोपही येत नाही. सतत तिच्या मनात विचारांचा जो काही वणवा पेटला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. ती टेन्शनमध्ये असते. टेन्शनमध्ये असताना का कोणाच ठाऊक तिला मोबाईलची ती सेल्फी आठवते. ती सेल्फी ती काढू लागते. त्या सेल्फीला निरखून पाहू लागते आणि तिचं ते वागणं जरा आपल्यालासुद्धा खटकेल कारण त्या फोटोमध्ये ती सतत जीवाचा फोटो झूम करून पाहत असते. जीवाच्या फोटोला एवढं टक लावून ती पाहत असते. तिचं हे जे वागणं आहे ते जरा आपल्याला आता संशयास्पद वाटतंय आणि ते लवकरच ते खरंही ठरेलच अशी ही भीती आहेच. नंदिनीच्या आयुष्यात ही आर्या पुढे काय वादळ आणू शकते ह्याची आपल्याला छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. त्याला तर आपण पाहत आहोत इथे पार्थ आणि जीवामध्ये बोलणं चालू असतं. तर पार्थचं जे म्हणणं असतं की तू दारू पिऊन आला आहेस का. तर तो म्हणतो नाही रे दादा, मी काय दारू वगैरे पिऊन आलो आहे का, मी फक्त काढा पितो माझ्या बायकोच्या हातचा. आणि अरे मी खूप खुश आहे ना आज, म्हणून मी असं उलटंपालटं जरा बोललो, तर माझ्या बोलण्यावरचं जास्त मनावर घेऊ नको असं म्हणत तो विषय टाळाटाळ करतो. आणि पुन्हा एकदा दादाला एकदम व्यवस्थितपणे त्याने समजून सांगितलेलं असतं की मी बाबा होणार आहे. हा आनंद खरं तर मला खूप जास्त आवडतो आहे, अनुभव खूप छान वाटतो आहे, म्हणून मी एवढं खुश झालो. तर बाकी दुसरं कारण काही नाही असं बोलत तिकडचे तो गप्पा मारू लागतो. आणि मग विषयांतर करत करत तो विषय बाजूलाच पडतो. आता इथे पार्थ म्हणू लागतो की खरंच बाबा होण्याची जी चाहूल आहे ती खरंच खूप छान आहे. एक आई तर घडतच असते मुलासोबत, पण बाबा पण घडत असतो. हे आपल्याला न सांगता येणारी जो अनुभव आहे तो आपण पाहतच आहोत. आता आपल्याला पुढे हे पाहायला मिळणार की जीवा सतत काहीतरी लपवतोय हे लक्षात येतं आहे आपल्या पार्थ विचारतोही काय झालं आहे. पण आता इथे जीवा बरोबर त्याला वेड्यात काढतो आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करून विषयांतर करून टाकतो. आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी विजयरावांना फोन येतो. त्यांना जी डील मिळाली होती ती डील कॅन्सल करण्यात येत आहे, कारण वेळेत काम होत नाही, कसल्या प्रकारची क्लॅरिटी नाही आणि अशा व्यक्तीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या कॉन्ट्रॅक्ट देऊनही काम होत नाही ह्या गोष्टीची समोरच्याला इतकी चिडचिड होत असते. विजयराव त्यांना सांगत असतो की मला जरा वेळ द्या, मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडनं काढून घेऊ नका. पण आता समोरची व्यक्ती इतकी चिडलेली संतपलेली ती म्हणू लागली की मला वाटलं होतं की तुम्ही खूप चांगलं काम कराल, तुमचं नाव एवढं वाटलं होतं, पण तसं तुम्ही काम केलेलं नाही, तर तुमच्याजवळ आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायची अजिबात इच्छा नाही आणि आम्ही तुमच्यासोबत इथून पुढे काम करणार नाही, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. विजयराव मात्र आता टेन्शनमध्ये आलेला आहे. आपल्या हातून एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट गेला आणि एवढं प्रयत्न केले होते, हळूहळू सगळं निष्ठत चालले. या गोष्टीचा संताप होऊ लागला आहे त्याला. आता पुढे काय करावं याच्यासाठी त्याच्या डोक्यात एक नवीनच आयडिया आली आहे. ती आयडिया बहुतेक सगळ्यांनाच, पण ती आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. आपली नेहमीप्रमाणे काव्य आणि बाबाची छानशी घट्टी जमलेली. दोघंही गप्पा गोष्टी करत बसतात. बाबांना छानशी कॉफी बनवून आणतात आणि काव्यालाही देतात आणि स्वतःही घेतात. काव्य म्हणते मला सांगायचं ना, मी बनवली असते. बाबा म्हणतात अरे त्यात काय एवढं, करू दे की मला पण कधीतरी काहीतरी तुझ्यासाठी. मग आता तुझ्या चेहऱ्यावरती जी रेष दिसते मला चिंतेची, त्याविषयी आपण बोलूया का. आपण इथे आता बघतोय की आपली काव्य म्हणते की कसलं काय, कुठे काय, नाही काही नाही झालेलं. पण आता आपल्याला पाहायला मिळणार की बाबा एकदम मनमोकळेपणाने तिच्याशी बोलू लागतात. तर ती सांगू लागते की माझी एक मैत्रीण आहे, तिला खूप सारं असं टेन्शन आहे, हे करायचं ते करायचं. तर खरं तर बाबा त्या मैत्रिणीविषयी म्हणतात की दरवेळेला काही सांगताना ती मैत्रीण कशी येते, पण ठीक आहे ती मैत्रिणींचा प्रॉब्लेम आहे ना, बरं. तर प्रॉब्लेम वगैरे सगळं काही ते व्यवस्थित ऐकून घेतात आणि तिला सांगू लागतात खरं सांगू का, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला सामोरे द्यायची आपल्याला ताकद ठेवावीच लागेल. आलेला प्रसंग आपल्याला हुशारीने हँडल करावाच लागतो आणि येणाऱ्या संकटाला आपण फक्त फेस करू शकतो, ते पण आपल्या चांगल्या मनाने किंवा आपण चांगले प्रयत्न करून ती
आलेली संकट आहे ती आपल्यावरती घेतली तरी तिचं एवढं वाईट वाटून न घेता त्या संकटाला आपण झटणं किंवा प्रयत्नशील असणं, त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत राहणं, याच्या व्यतिरिक्त बाकी काही होऊ शकणार नाही. आणि आपण एवढं विचार केलं पण जे होणार आहे, जे नियतीचं आहे ते होणार म्हणजे होणारच. त्यामुळे आपण फक्त प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत राहायचे. इथे काव्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर कळत नकळतपणे बाबांच्या या सगळ्या छान बोलण्याने मिळालेलं असतं. आणि सॅटिस्फाय आहे की नाही तू असं बाबा बोलतात, तर ती त्यांना मान डोलावून होकार देते. आणि मग दोघंजणं छान प्रकारे आपला चेसचा गेम एन्जॉय करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपला जीवा मात्र फारच रोमॅन्टिक पाहायला मिळतोय. हा रोमॅन्टिक बाबा ना काहीतरी मस्करी करणार म्हणजे करणार. त्याची मस्करी इथे चालू होते. तर नंदिनी त्याला म्हणत असते की अहो फार मस्करी करू नका, तुम्हाला ना हल्ली जास्तच काय काय सुचायला लागले. तर जिथे जीवा म्हणतो हो आत्ता मी खूप खुश आहे, म्हणून मला आता एकदम आनंदी राहायचे. तर इथे नंदिनी थोडीशी दुखावली जाते, पण पुन्हा एकदा स्वतःला सावरते. आपल्या आयुष्यात हे येणारं सुख हे आपल्याला खरंच खूप आनंद देणारे, आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारे, या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्यातच एक महत्त्वाची बातमी इथे सांगितली जाते की आपल्या हातून जे कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला वापस मिळवलंच आहे आपण. तर ते थोड्याच वेळात आता घरी पण येणार आहे. आणि ही बातमी जेव्हा घरच्या सगळ्यांना कळेल तेव्हा सगळेजण किती खुश होतील. काय पायगुण म्हणावं का आपल्या बाळाचा, असं नंदिनीला आता वाटू लागलं आहे. आणि हे आनंदाचे क्षण, हे आनंद आपल्या आयुष्यात असाच कायम येत राहो. आणि त्या सरींमध्ये, त्या पावसाच्या आनंदाच्या सरींमध्ये आपण आयुष्यभर असं भिजत राहावं, असं नंदिनी इथे आपल्या जीवाशी बोलते. तितक्यातच तुम्हाला खाली बोलवलं आहे असा निरोप घेऊन आशा इथे येते. आणि लगेचच ही दोघंजणं खूप खुश होतात. आले बहुतेक खाली, तर आपल्याला आता खाली जावं लागेल. मग दोघंही खाली जायला निघतात. इकडे बाबांशी मात्र ती जी त्यांच्या हातून गेलेली डील होती तो व्यक्ती आलेला आहे. आणि ती डील त्यांच्याशीच करण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे. आणि झालेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी पण इथे व्यक्त केली आहे की आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, दुसऱ्यांना दिला, पण ते समोरची व्यक्ती त्या कॉन्ट्रॅक्टला करण्यात पात्र नाही हे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पुन्हा तुमच्याकडे आलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती ते सारव किंवा आपण बघतोय की चर्चा सुरू होते. तर आता चर्चा एकदम उत्तम प्रकारे होते. आणि कॉन्ट्रॅक्ट हा जीवालाच द्यायचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. हे सगळेजण जेव्हा ऐकतात तेव्हा सगळ्यांना खूप खुश आणि खूप आनंद असा मिळतो. जे कॉन्ट्रॅक्ट गेलं त्या कॉन्ट्रॅक्टमुळे बाबा आणि जीवामध्ये जो दुरावा आला आहे, आता तेच कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा मिळाले, ह्या गोष्टीचा पण आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकतो. आणि हा कॉन्ट्रॅक्ट आता पक्का असं म्हणत जीवालाही तो व्यक्ती म्हणतो की कुठल्याही प्रकारची कसूर किंवा कमतरता ह्या कामात होऊ देऊ नको, एकदम मन लावून काम कर आणि विजय हा आपल्यालाच मिळणार आणि तो मिळायलाच हवा, बेस्ट ऑफ लक असं म्हणत कामाची सगळी जबाबदारी आता जीवाला देऊन इथे तो व्यक्ती निघून जातो. तर इथे आपण पाहतोय सगळेजण मात्र खूप खुश आहे. आणि इतके दिवस ज्या गोष्टीसाठी आता वाद चालला होता घरामध्ये, ती गोष्ट जी होती कॉन्ट्रॅक्टची, ती कॉन्ट्रॅक्टची गोष्ट पुन्हा आपल्याला मिळाली. तर मानिनी थोडासा प्रयत्न करते की जीवा आणि त्याचे बाबा यांच्यात जे अंतर, जी दरी निर्माण झाली ती दरी भरून काढण्याची. तर ती स्वतःहून पुढे होऊन प्रयत्न करते की आपण आता जीवाला माफ करायला हवं, किंवा त्याने खूप प्रयत्न केले होते ते दिसत आहेत आपल्याला, पण आपल्याकडनं पण चूक झाली असू शकते ना. तरी ते जीवाला ती आई खुणवते की तू बाबांशी बोलायला पुढे जा. त्यांच्या पाया वगैरे पडून जीवा बोलण्याचा आता प्रयत्न करणार. तर इथे खरं सांगतो, बाप म्हणून मला तुला फटकारताना बोलताना अंतकरण असं जड होत होतं, पण एखादा मुलगा चुकतोय तर त्याला बोलायला हवं. त्यांनी खरं तर आईवडील जेव्हा बोलतात कोणाला काही, त्यातनं आपण चुकीचा अर्थ न घेता त्यातनं आपली प्रगती होणार आहे म्हणून ते आपल्याला चिडताय, त्यांनी रागवलं म्हणून आपण प्रगतीच्या दिशेने जातो. आणि ही जी गोष्ट आहे खरं तर आपल्या फायद्याचीच असते. त्याच्यामुळे त्यांनी रागवलं तर आपण कधीच राग नाही मानायचं, उलटं आपली प्रगतीसाठी ते झटताय, बोलतायत आपल्याला, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. आईवडील हे मुलांच्या सुखाला पाहतात, त्यांनी 4 पावसाळ्यात जास्त पाहिले, त्यांना अनुभव जास्त आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला चांगलीच गोष्ट, चांगलाच सल्ला देतात. कधी कधी तो आपल्याला नकोसं वाटतो, पण त्यातला आपण जर चांगला अर्थ समजून घेतला तर कळेल की ती आपली प्रगती व्हावी म्हणून त्यांनी केलेला तो प्रामाणिक असा प्रयत्न आहे. त्यातनं गैरसमज होऊच देऊ नये, आईवडिलांचं म्हणणं आपण ऐकावं. चला आता आपल्याला पुढे ह्या दोघांमधला मिलाप पाहायला भेटणार. इतक्या दिवसांपासून त्यांच्यामध्ये जो वाद, जी दरी निर्माण झाली ती आता पुन्हा एकदा भरून निघाली आणि पुन्हा एकदा
ते आता खुश आहेत. आता ही आनंदाची बातमी खरं तर नंदिनीला फार आनंद झाला. आपल्या बाळाचा बायगुण म्हणावं की काय, तर लगेचच ती कॉल करते आर्याला आणि आर्याशी बोलू लागते की हे बघ ना, आपण काल श्री गणेश केला आणि आज लगेचच त्या श्री गणेशाचं फळही मिळालं. तू आमच्या आयुष्यात जो आनंद आणणार आहे त्याची चाहूल आजच लागली आणि आजपासून आनंदाचे क्षण आमच्या आयुष्यात सुरू झाले. जीवाचा हातून जो कॉन्ट्रॅक्ट गेला होता ना, तो पुन्हा एकदा त्याला मिळाला आहे आणि तो खूप खुश आहे. तर आर्या म्हणते मी आहेच लकी चाम. तर ती म्हणते तुम्ही आता ह्या आनंदाच्या पावसात सरीत भिजा. तर ती म्हणते हो, माझ्या जीवासोबत मी भिजणारच आहे, माझा जीवा. जेव्हा असं ती बोलते ना, तर आर्या लगेच मला काम आहे, मी फोन ठेवते असं म्हणून फोन कट करते. खरं तर आर्याचं हे जे वागणं आहे ते आपल्याला संशयास्पद वाटतं आहे, कारण तिचं जे वागणं आहे ते आता आपल्याला दिसते. ती काय मिळवण्याचा प्रयत्न करते, नंदिनीचं बाळ, नंदिनीचा नवरा, हे सगळं काही ती स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना दिसेल का आपल्याला, आणि याच्यात तिला यश मिळेल का? जीवा कळत नकळतपणे बाळाच्या ओढीने ह्या आर्याच्या ह्या बोलण्याला किंवा वागण्याला भाळेल का? आणि जीवा आपल्या नंदिनीला सोडून ह्या मुलीच्या नादी लागू शकतो का, हे तर पुढेच पाहूया. रम्या मात्र ह्या आपल्या नंदिनीचं बोलणं ऐकते, त्याचा आता जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करते, काहीतरी लपवते. मग हा काय प्रकार आहे, हीच गोष्ट लपवते का म्हणून ती आता चर्चा करू लागते आईसोबतनी. ती म्हणते की जी गडबड वाटत होती तिच्यात आता यांचं बोलणं मी ऐकलं, ते असं बोलत होते. म्हणजे नक्की काय असेल या सगळ्या गोष्टींचा अर्थ, हिने कोणाला फोन केला होता, कोण हिला सुख देणारे हिच्या आयुष्यात. तर इथे त्या दोघीजणी म्हणतात की खरंच काहीतरी आहे त्यांच्यामध्ये बरं का, काहीतरी चालू आहे, त्याचा शोध लावायलाच हवा. त्याचा शोध लावला की आपल्याला यशच मिळेल यात खात्री आहे. त्यातना इथे टॉन्ट मारायला सुरुवात करते आत्या की रम्याला, की तुझा नवरा इतके दिवस माझ्यासोबत होता, तू नव्हती, पण तो काही कामाचा नाही, बिनकामाचा आहे, मला वरतून उलटून बोलतो आणि माझ्या बाबतीत तो चांगला काम त्यांनी खरं चांगलं काम केलं नाही, मला साथ दिली नाही, त्याच्यामुळे यश मिळालं नाही इतके दिवस. तर इथे तो वाद घालू लागतो की विजय मी कामाचं नाही असं म्हणताय, तुम्ही किती कामाचे हे बघा, मी रिस्पेक्ट देते तुम्हाला, नीट बोलते, तर तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही हां. तर इथे दोघांमध्ये हमरीतुमरी, एकमेकांवरती वाद, प्रत्यारोप असं सगळं काय पाहायला मिळेल. एकमेकांची पार अक्कल आणि पार काय म्हणतो आपण, एकदम जी लेवल आपण कधी पार नाही करू शकत ती त्या सासूनी आणि जावयाने पार केली. एकमेकांचे उणे दुणे काढून हे फारच निर्लज्ज लोक आहे, ते आपण पाहतोच आहे. अशा निर्लज्ज लोकांच्या काही बोध तरी काय घ्यावं यांच्याकडनं, हा पण प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता इथे रम्या एकदम उद्धटपणे नवऱ्याला म्हणते तू बाहेर गेला तरी चालेल. तर विजयराव म्हणतात काय, अहो तुम्ही बाहेर जाऊन बसा, आम्ही दोघी मायलेकी बोलतोय असं म्हणून ओरमटपणे विजयला बाहेर हाकलवून देतात ह्या मायलेकी. पुढे गमतीशीर गोष्ट आपण पाहतोय की जीवा इतका खुश आणि तो बाळाची अशी उशी घेऊन फिरतो आणि म्हणतो की बघ आपलं बाळाला मी असंच इकडे तिकडे तुझ्यापासून लपवून फिरू शकतो, मी त्याच्यासोबत आमची टीम बनवून तुला किती त्रास देऊ, असं सगळं बोलत असताना खरंच गमतीशीर त्या दोघांमधला तो संवाद आपल्याला पाहायला मिळणार. बाबा होणार ह्या गोष्टीचा आनंद ह्या जीवाच्या चेहऱ्यावर इतका आहे, त्याला असं झालं आहे काय करू नये काय नाही, पण ह्या गोष्टीची पण भीती वाटते. हा जो उत्साह आहे बाबा होण्याचा, ह्यामुळे हे दोघंजणं दुरावतील का? चला पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकदम इंटरेस्टिंग गोष्ट, कारण इथे प्रेग्नन्सीची रिपोर्ट आले, पॉझिटिव्ह पण आले आणि आर्या मात्र आता तिचा जो प्लॅन आहे तो साध्य करू शकेल का? आता इथे आपल्या काव्याला काहीही करून ही वटपौर्णिमा साजरी करायची, तिला वडाला फेरे मारायचे, तर तिची इच्छा पूर्ण होईल का? आता काव्या आणि नंदिनीच्या आयुष्यात हे आलेलं हे नवीन संकट आर्या नावाचं, आर्या आणि जीवामधला जो काही स्पेस आहे तो संपलेला पाहायला मिळणार आहे. आर्या इतकी खुश होते, आपल्या जीवाला मिठी मारते, ही गोष्ट पण जरा विचित्र वाटते नंदिनीला. हा जो सगळा प्रकार आहे तो पुढे आपल्याला कुठल्या टोकापर्यंत घेऊन जातोय ते आपण पाहूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.